कालच सर्वोच्च न्यायालयाने जो काही निर्णय दिला, बऱ्याच दिवसापासनं स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लांबणीवरती पडल्या होत्या आणि सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिला की 4 महिन्यामध्ये निवडणुका घेतल्या पाहिजे। त्याचं खरंच आम्ही शिवसेना म्हणून स्वागत करतो, कारण आता बऱ्याच दिवसापासनं ग्राउंड लेवलला लोकप्रतिनिधी नाही आहे। जसं पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल, नगरपंचायत असेल, महानगरपालिका असेल, अशा अनेक संस्थेच्या निवडणुका रखडल्या होत्या आणि जे काही सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिलेला आहे त्याचं खरंच आम्ही स्वागत करतो। त्या अनुषंगाने आज नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघाची मी बैठक बोलवली होती। त्यामध्ये शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, जिल्हा प्रमुख, शिवसेनेचे महिला आघाडीचे जिल्हा प्रमुख, शहर प्रमुख, तालुका प्रमुख हे सर्व पदाधिकारी होते आणि एक चांगली चर्चा त्या मीटिंगमध्ये झाली। येणाऱ्या निवडणुका अतिशय ताकदीनं शिवसेना म्हणून आम्ही लढवणार आहोत आणि त्यामध्ये युतीमध्ये आपण आहोत या उद्देशानं आम्ही चर्चा केलेली आहे आणि युतीमध्ये निवडणुका लढल्या पाहिजे अशी शिवसेनेची भूमिका आम्ही मांडलेली आहे। ऑपरेशन सिंधू जे राबवलेलं आहे त्यामुळे मी पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचं मनापासून स्वागत करतो, कौतुक करतो। देशाचे गृहमंत्री अमितभाई शहा यांचंसुद्धा मी कौतुक करतो, विदेश मंत्र्याचं मी कौतुक करतो, कारण तर जे काही पाकिस्तान कुरापती या ठिकाणी करत होता त्याला प्रत्युत्तर, चोख प्रत्युत्तर भारतातल्या सैन्य दलातल्या महिलांनी या ठिकाणी दिलेलं आहे। खरं तर त्यांना जाणीव असायला पाहिजे की भारतातल्या सैन्य दलातल्या महिला त्यांना प्रत्युत्तर देऊ शकतात आणि सैनिक हे तर बाजूला राहिले आणि जर सैनिक त्यांना प्रत्युत्तर द्यायला जातील तेव्हा पाकिस्तानामध्ये काहीच शिल्लक राहणार नाही हे त्यांना कळायला पाहिजे। पाकिस्तानच्या जे काही कुरापती आहेत, जे काही नक्षली हल्ले आणि त्यांचे जे भूमिका आहे अतिशय खालच्या स्तराची भूमिका आहे, नक्षली लोकांना पोचणे, त्यांना बळ देणे हे अतिशय चुकीचं आहे। नक्षलवाद म्हणजे अतिशय घातक असा नक्षलवाद आहे आणि आपल्या भारतामध्ये त्यांनी येऊन जे काही पर्यटनावरती गोळीबार केला, निष्पाप पर्यटन त्या ठिकाणी बळी गेले, त्याचं प्रत्युत्तर म्हणून काल जे भारताने उत्तर दिलेलं आहे खरंच ते स्वागतायच आहे आणि खरंच पाकिस्ताननी त्याची वळवळ बंद नाही केली तर भारत यापुढे त्याचं नामोनिशाण या ठिकाणी ठेवणार नाही हे त्यानं या ठिकाणी ओळखून घेतलं पाहिजे। नांदेडमध्ये गेल्या काही दिवसापासून लाईटचा मोठा प्रश्न या ठिकाणी उद्भवला होता। त्या अनुषंगाने मी आज नांदेडच्या MSEB खात्याच्या सर्व AC सगळ्या HODची मी बैठक या ठिकाणी बोलवली होती आणि त्याचा आढावा घेतला। जे काही लाईटचा प्रॉब्लेम नांदेड शहरामध्ये आणि ग्रामीण भागामध्ये आहे तो प्रॉब्लेम लवकरात लवकर सुरळीत व्हावा यासाठी मी बैठक बोलवली होती। तशा सूचना मी अधिकारी आणि कर्मचाऱ्याला दिलेल्या आहेत आणि काही दिवसामध्ये जे काही आता पुढच्या काळामध्ये पाऊस काळ येणार आहे, पाऊस पडणार आहे, सोसाट्याचे वारे या ठिकाणी वाहणार आहेत, त्यासाठी त्यांनी जे काही तयारी करायला पाहिजे, जे काही झाडं असतात, फांदे असतात, काही तार लोंबलेले असतात लाईटचे, ते व्यवस्थित करण्यासाठी त्यांना मी सूचना दिलेल्या आहेत। ते लवकरात लवकर करतील असं त्यांनी मला शब्द दिलेले आहे।